नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश अगदुल्ला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रशिक्षण बागायतदार बंधूंनो, 2026-27 सालासाठीचं आपण प्रशिक्षण देतोय. मी बऱ्याच वेळा आपणाशी बोललोय की समाजातल्या सगळ्या घटकांना प्रशिक्षण आहे. म्हणजे बँकेत लोक असतील, तलाटे असतील, ग्रामसेवक असतील, कलेक्टर असतील, पोलीस असतील, MIDCतले कामगार असतील, वेगवेगळ्या खाजगी सेक्टरमध्ये काम करणारे लोक असतील, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारे लोक असतील, या सगळ्यांना प्रशिक्षण आहे. फक्त शेतकरी ह्या विषयाला फक्त प्रशिक्षण नाही आहे. त्यात आपण द्राक्ष बागायतदारांसाठी एप्रिल छटणीचं प्रशिक्षण आणि ऑक्टोबर छटणी म्हणजे खरड आणि गोडी छटणीचं प्रशिक्षण आपण देतोय. यंदा आपण ते प्रशिक्षण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देतोय. तारीख आपण त्याची लवकरच जाहीर करतोय. मी नक्की आपल्याला पुन्हा यूट्यूबच्या फेसबुकच्या माध्यमातून तारीख सांगण्याचा प्रयत्न करेन, पण प्रशिक्षण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आपण करतोय, एवढी फक्त गोष्ट लक्षात घ्या. बागायतदार बंधूंनो, प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. ते अशासाठी महत्त्वाचं आहे की कुठल्या सरकारवर टीका करतोय अशातला भाग अजिबात नाही आहे, पण प्रशिक्षण घेऊनच काम करावं लागते. कारण आता आपली स्पर्धा जागतिक दर्जाच्या शेतकऱ्यांच्या बरोबर होते. अमेरिकेच्या सरकारबरोबर आपण करार केला आहे, भारत सरकारनं करार केला आहे की तिथला सगळ्या प्रकारचा शेतमाल आपल्या बाजारात विकला जाईल, अगदी आपल्या गावात सुद्धा तो विकला जाईल. त्यांची शेती धोरणं वेगळी आहेत, त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांच्याकडे यांत्रिकीकरण आहे, त्यांना शेतीच्या सवलती प्रचंड आहेत. आपल्याकडच्या वेगळ्या गोष्टी मी सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. त्यांच्याकडे वेगळं तंत्रज्ञान आहे. आपण अजूनही पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला इथून पुढच्या काळात AIच्या माध्यमातून वेगवेगळ्या डिजिटल यंत्रणेच्या मार्फत, अनेक यांत्रिकरणाच्या मार्फत शिकून शेती करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. तरच आपण या जगाच्या बाजारात टिकू. ह्यासाठी यंदाचं प्रशिक्षण आपण हवामानाचा अंदाज कसा बघावा AIच्या मार्फत आपल्याला पाणी नियोजन कसं करता येईल, रोग नियोजन आपल्याला AIच्या मार्फत कसं करता येईल, आणि त्यातल्या ज्या तांत्रिक बाबी आहेत ह्या सगळ्या बाबींच्यावर आपण येत्या प्रशिक्षणामध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचवेळी आपण महाशिवरात्रीच्या निमित्तानं रेसिपी केलेल्या आणि ज्या बागायतदारांनी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला त्या अशा बागायतदारांना आपण वेगवेगळ्या पुरस्कारानं सुद्धा पाहुण्यांच्या हस्ते करतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की प्रशिक्षणाला नक्की या. धन्यवाद.